हॅलो, नमस्कार. माझं नाव श्वेता. तर आज एका खूप सुंदर टॉपिकवर बोलणार आहे, ते म्हणजे वैराग्य. तर वैराग्य नेमकं असतं तरी काय? आजकाल आपण खूप ऐकतो लोकांना, मला एकटेपणा आवडतो, मला शांतता आवडते, मी खूप इंट्रोव्हर्टेड पर्सन आहे, मला नाही आवडत मिक्स व्हायला लोकांसोबत. तर ही स्टेज ना आयुष्यात सगळ्यांच्या वाट्याला येते आणि सगळेजण इथे ना ह्या नात्यांना मैत्री, मित्र, आपली घरातली नाती सगळ्यांना तुम्ही आजमावून बसलेले असतात आणि तुमच्या अपेक्षा जेव्हा भंग होतात ना, तेव्हा ती शांतता आपल्याला आवडायला लागते आणि मग त्या शांततेतून आणि त्या एकांतातून जन्म घेतो ना, ती स्टेज असते वैराग्य. वैराग्य म्हणजे जबाबदारीमधून पळ काढणं नाही. आता फक्त तुम्ही कोणामध्ये मन बांधत नाही. तुम्ही त्याच्या पलीकडे गेला आहात आणि हे वीकनेस नाही, तर ते तुमचं सगळ्यात मोठं बळ आहे. आणि मन तुमचं कधीच जगापलीकडे निघून गेलेलं असतं, पण तुम्ही त्यातून पळत नाही हां. लोकांच्या मनात ना खूप शांतता भरलेली असते आणि ती शांतता आपण ऐकण्याचा प्रयत्न करायचा असतो. आपण ज्याला आजकाल सिक्स्थ सेन्स, "अरे, मला ना खूप स्ट्राँग फीलिंग येते, हे असं नाही, हे असं होणार." तर जेव्हा तुम्ही तुमच्या इनर व्हॉईसला फॉलो करायला शिकता ना त्या शांततेतून, तेव्हा तुम्ही ती स्टेज एन्जॉय केलेली असते ऑलरेडी आणि त्यातून तुमच्या आजूबाजूचा जो गोंधळ गोंगाट आहे ना, त्याकडे तुमचं लक्ष अगदी कमी होऊन जातं आणि तुमच्या अंतर्मनातला तुमचा इनर व्हॉईस जो तुम्हाला सांगतो ना, तुम्ही तेच फॉलो करायला लागता. कारण तुम्हाला माहिती असतं, की या शांततेतून आणि ह्या एकांतातून मी ज्या काही गोष्टी शिकले आणि आता मला हेच बरोबर वाटतंय. तर मला असं वाटतं आयुष्यात येणारी ही स्टेज पण सगळ्यांनी एन्जॉय करायला हवी. कारण का अशा गोष्टी आयुष्यात घडणं फार महत्वाचं असतं. त्यातून तुम्हाला तुम्ही स्वतः कळता, की मी काय आहे? माझ्या मनाची ताकद आणि माझ्या विचारांची ताकद काय आहे? मी स्वतःवर किती सेल्फ कंट्रोल करू शकते? हे तुम्ही यातून शिकता. तर मला असं वाटतं, की वैराग्य खूप सुंदर आहे आणि ते सगळ्यांनी एन्जॉय करायला हवं. बाय.